मॅथ्स विथ पूजा मॅम या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. हा वयवारीचा प्रश्न आहे. तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. कसा? एकदम शॉर्टकट पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. 6 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्षे होता व 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12:5 असेल, तर 6 वर्षापूर्वीचे वडिलांचे वय किती? ठीक आहे. फार एकदम सोप्या पद्धतीने सांगते. बघा, इथे गुणोत्तर कधीचं दिलेलं आहे? 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 12:5 असेल. मग इथे लिहून घ्यायचं वडील आणि इथे मुलगा. ह्यांचे 6 वर्षानंतरचे गुणोत्तर दिलेले आहे. 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर गुणोत्तर वडिलांचं किती आहे? 12. आपण याला 12x म्हणू आणि इथे 5x म्हणू. 6 वर्षानंतर जर 12x आणि 5x आहे समजा, हे आजपासून 6 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर आजमध्ये आपल्याला म्हणजे 12x वजा 6 घ्यावं लागेल. कारण हे 6 वर्षानंतरचं दिलेलं आहे. तर 12x वजा आपल्याला घ्यावं लागेल 6 आणि इथे घ्यावं लागेल 5x वजा 6 आणि 6 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून परत 6 वर्षापूर्वी मागे च्यापूर्वी 12x हे 6 तर आहेच. ह्या 6 वर्षापासून आपण आजमध्ये वजा 6 केलं. आता परत 6 वर्षापूर्वी म्हटल्यावर किती होणार ते? वजा 12 म्हणजे 12x वजा 12 आणि इथे 5x वजा काय होणार आहे? 12 वर्ष. ठीक आहे? हे एवढं समजून घ्या. आता काय सांगितलंय, की 6 वर्षापूर्वी म्हणजे आपण हे जे काढलं 6 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक 28 वर्ष होता. आता हे जे दिलेलं आहे, वडिलांचं काय आपण काढलेलं गुणोत्तर 12x वजा 12 यांच्यातील फरक म्हटलं, की आपण काय करतो वजाबाकी. इथे 5x वजा 12 बरोबर इथे काय करणार? फरक दिलेला आहे 28 वर्ष. ठीक आहे? मग 12x वजा 12 ह्या वजा चिन्हाने ह्या ब्रॅकेटला गुणायचं. ह्या इथे होणार 5x आणि वजा काय होणार? अधिक 12. ठीक आहे? बरोबर किती येणार? 28. वजा 12 आणि अधिक 12 आपण इथे कॅन्सल करू शकतो आणि 12x वजा 5x किती राहणार? 7x बरोबर किती होणार? 28. तर x बरोबर 28 भागाकारात किती? 7. तर x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 7 चूक 28. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण त्यांचे कधीचे पण वय काढू शकतो. ठीक आहे? तर आपल्याला विचारलं 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती? 6 वर्षापूर्वी वडिलांची आपण काढलेली व्हॅल्यू काय? 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय काय होणार? 12x वजा 12 आपण x ची व्हॅल्यू काढली 12 गुणाकारात 4 वजा 12. 12 चूक किती? 48 वजा 12 म्हणजे इथे काय येणार बघा 8 वजा 2 किती? 6 आणि 4 वजा 1 3 36 म्हणजे 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय असणार आहे 36 वर्ष म्हणजेच ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट आन्सर आहे.